आज आपण एक काम करू. आज आपण काय करू, स्प्लिट व्हॅल्युएशन हा टॉपिक घेऊ. ओके, सो आपण कोणत्या कंपनी आपण वर्क करत होतो? कंपनी कोड काय, प्लॅन कोड काय होता? उदय कंपनीवरच काम करतो. काय? उदय कंपनी. अरे कहने का मतलब क्या आ रहा है? अगर इन फ्यूचर, अभी तो मैंने अपनी करंट असेट की मैंने चेंज किया, इन फ्यूचर अगर मैंने कोई फिक्स्ड असेट की, मैंने कोई फिक्स्ड असेट की चेंज करूँ, और यहाँ जो फिक्स्ड असेट का नंबर डालना होगा जो मैंने क्रिएट किया, जैसे यहाँ पे बैंक का 1 है, सैलरी रिटर्न डाउन पेमेंट, वैसे ही इसको मैंने 5 नंबर की क्वेश्चन करेंगे, पहला नंबर का 5 डेबिट क्रेडिट, ऐसा मैं इसको असाइन करूंगा. ठीक है, समझ गए? हम सर्च तो कर ही सकते हैं. अगर ऐसे नहीं दिख रहा है तुम्हें, तो हमारे पास इसमें एक अल्टरनेट ऑप्शन है. ऐसे डबल जीरो में जाके आप चेक कर सकते हैं हमारे पास कौन से फिक्स्ड है कौन सी है. अपना आवाज भी बहुत कम आ रहा है, संकेत थोड़ा माइक्रो क्लोज करके. हाँ बोलो. ठीक आहे, आपण याच्यातच बनवूया सीआरव्ही मध्ये. मग आता आपला काय, आपला नवीन चॅप्टर आहे तो म्हणजे स्प्लिट व्हॅल्युएशन. सो आता लक्षात घ्यायचं, यामध्ये मी मटेरियलचं बायफिकेशन करणार आहे. ठीक आहे, बायफिकेशन म्हणजे काय की विभाजनी. तर मग आपण काय करतो, याच्यावर डिसाईड करतो आपण, तर कॅटेगरी याच्यामध्ये डिसाईड करतो पहिले बायफिकेशन साठी. सो फर्स्ट कोणती कॅटेगरी असणार, ती म्हणजे ओरिजिन ऑफ मटेरियल, म्हणजे हे मटेरियल आपल्याला कुठून भेटत आहे त्याचं बायफिकेशन ओरिजिनवर केलं. ठीक आहे. सेकंड आहे तुमचं क्वालिटी, ग्रेड ऑफ मटेरियल. थर्ड आहे तुमचा टाइप ऑफ प्रोक्युर, म्हणजे हे इन हाऊस आहे की एक्सटर्नल आहे, याच्यावर तुमचं बायफिकेशन होतं. सो मग आता आपण मटेरियल क्रिएट करायचो, त्याची एकच प्राइस असायची. ओके. सो मग एक सिनारो बघा आता याच्यामध्ये, हे आपला प्लांट पुण्यामध्ये आहे आणि जे मटेरियल आहे ते आपण हैदराबादचं आहे, त्याचं मागवतो, एक गुजरातवरनं मागवतोय आणि एक दिल्लीवरनं मागवतोय. ठीक आहे. सो मग ह्या मटेरियलची किंमत सगळीकडे सेम नसणार आहे. मग सेम मटेरियल मी सगळीकडून मागवतो आहे, एक मटेरियलचं मल्टिपल प्राइस असू शकतात. ठीक आहे. मग ओरिजिन वरती क्लासिफिकेशन केलं आहे, क्वालिटीवरनं आता ओरिजिनवरनं क्लासिफिकेशन झालं आपलं. आता आपलं काय करायचंय, क्वालिटीवरनं क्लासिफिकेशन करायचंय. मग माझ्याकडे एक मटेरियल असेल, कोणतं पण मटेरियल, क्वालिटी तिची 3 पार्ट मध्ये अवेलेबल असतात. फर्स्ट बेस्ट क्वालिटी, स्लाइटली लो क्वालिटी आणि मीडियम क्वालिटी. या 3 याच्यावरती काय होणार आहे, तुमचं क्वालिटी अवलंबून असतं. मग आता एक मटेरियलची 3 क्वालिटी आहे, तिघांचं रेट सेम नसणार. मग हेच आपण बघायचंय, म्हणजे स्प्लिट व्हॅल्युएशन म्हणजे विभागणी कशी करायची. सो याला असं म्हणू शकतो आपण, स्प्लिट व्हॅल्युएशन इज अ प्रोसेस टू इव्हॅल्युएट द मटेरियल इन अ सेम प्लांट विथ अ डिफरंट व्हॅल्यूज, म्हणजे स्प्लिट व्हॅल्युएशन. त्याच्या कॅटेगरी कोणत्या बोलल्या मी, कॅटेगरी स्प्लिट व्हॅल्युएशन कोणते आहे? फर्स्ट ओरिजिन ऑफ मटेरियल, म्हणजे ओरिजिन ऑफ मटेरियल म्हणजे जे कुठून आणतो आहे, लोकेशनच्या बेसिसवर आपण बायफिकेशन करणार. सेकंड तुमचं डिफरंट क्वालिटी ऑफ ग्रेड्स मटेरियल हे बघणार. टाइप ऑफ प्रोक्युरमेंट, इन हाऊस आहे की एक्सटर्नल आहे. इन हाऊस ची व्हॅल्यू तुमची कमी असू शकते आणि एक्सटर्नलची व्हॅल्यू तुमची जास्त असू शकते. ओके. सो आपण आता काय करायचं,
हे तुमची थोडंफार त्याच्यातली थिअरी. सो आता याच्या आपण कॉन्फिगरेशन बघू. याचं कॉन्फिगरेशन आपण कसं करतो. तो सगळ्यात पहिले असणार आहे ऍक्टिव्हेट स्प्लिट व्हॅल्युएशन. सो याचा ट्रान्झॅक्शन कोड सॉरी याचा पाथ आहे SPRO, SAP रेफरन्स IMG. त्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट मध्ये व्हॅल्युएशन आणि अकाउंट असाइनमेंट. याच्यात स्प्लिट व्हॅल्युएशन, याच्यामध्ये स्प्लिट व्हॅल्युएशन ऍक्टिव्हेशन. याचा ट्रान्झॅक्शन कोड नाही यायचे. सो मग क्लिक ऑन IMG ऍक्टिव्हिटी आयकॉन. इथं बघायचं स्प्लिट व्हॅल्युएशन ऍक्टिव्ह पाहिजे आपल्याला. हे नॉट ऍक्टिव्ह नसायला पाहिजे, हे ऍक्टिव्हेटच पाहिजे. ऍक्टिव्हेट करायचं, याला सेव्ह करायचं. याला बॅक करतो मी. बॅक केल्यानंतर मग आता आपलं मटेरियल एक हैदराबादचं आहे वेंडर कडून आहे, सेकंड गुजरातचं, थर्ड दिल्लीच्या वेंडर कडून सेम मटेरियल मागवत आहे. सपोज गुजरातची क्वालिटी थोडी खराब आहे, दिल्लीची क्वालिटी थोडी चांगली आहे. मग क्लायंट म्हणतो की मला स्टोरेज लोकेशन मध्ये पण दिसायला पाहिजे. म्हणजे तुमचा MMB मध्ये आपण जे स्टॉक पाहतो तिथे लोकेशनवर तुमचा स्टॉक दिसतो 001, 002, 003 मध्ये. सो त्याच्याऐवजी आपल्याला काय दिसायला पाहिजे, तिथे लोकेशन पण दिसायला पाहिजे आणि तिथं कोणत्या सिटी मधनं तुम्ही मटेरियल ते पण दिसायला पाहिजे. ठीक आहे. मग आता याच्यासाठी आपल्याला स्टेप्स करावं लागतात. जे आता पुढे सेकंड स्टेप आहे तुमचं कॉन्फिगर स्प्लिट व्हॅल्युएशन. आता आपल्याला कॉन्फिगर करायचे. मग क्लिक ऑन IMG ऍक्टिव्हिटी अकाउंट, याला करा कॅन्सल. कॅन्सल केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ग्लोबल कॅटेगरी क्रिएट करायची आहे. सो ग्लोबल कॅटेगरी काय, तर हे ओरिजिन, हे आपण एक कॅटेगरी कन्सिडर केलं होतं की ओरिजिन ऑफ मटेरियल और क्वालिटी, की मी ह्या नावाने ग्लोबल कॅटेगरी डिफाईन करू शकतो. व्हॅल्युएशन कॅटेगरी ग्लोबल कॅटेगरी इज अ category on which material is a split evaluated. So ग्लोबल कॅटेगरी ओरिजिन आपण मेंटेन करणार की ज्याच्यावरती मी पुढे जाऊन मटेरियलचं वेगवेगळ्या प्राइस मेंटेन करणार आहे. पण सिस्टमला सांगावं लागेल की कशाच्या बेसवरती आपण बायफिकेशन करणार आहे. ठीक आहे. सो मग क्लिक ऑन ग्लोबल कॅटेगरीज. याच्यावर गेल्यानंतर क्लिक ऑन क्रिएट. क्रिएट केल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला, आता तो जो PZ आहे ना, आता एक काम करतो मी Z टाकतो. Z कोणी घेतला एकदा बघावं लागेल मला. P पण नाही घेतली. ठीक आहे. मी काय करतोय ते एक P व्हॅल्युएशन कॅटेगरी होतो त्या नावाची. ठीक आहे. सो आता तुम्ही काही पण घेऊ शकता, सिंगल डिजिट तुम्हाला इथं घ्यावं लागणार आहे. त्यानंतर खाली इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याचं नाव टाकावं लागेल. काय टाकावं लागेल, ओरिजिन. मी तर तुझं निघून जाईल इथे. ओरिजिन P काय होतं, ओरिजिन P आणि तुझं नाव टाकायचं PRANAY. एंटर. आता काय म्हणते, P ऑलरेडी एक्झिस्ट आहे. Z घेऊन पहा. Z नाही घेतलाय, मग मी काय करतो इथं याला P च्या ऐवजी त्याला Z करतो. Z. ठीक आहे. सो मी काय केलं, तिथं Z घेतलं, त्यानंतर क्रिएट वर क्लिक करायचं. हे झालं तुमचं क्रिएट. लक्षात ठेव तुझं व्हॅल्युएशन कॅटेगरी Z आहे. तो मग बॅक, दोनच बॅक करायचं. 1 2 बॅक आलो तर सिस्टमला सांगायचं की मी मटेरियल ओरिजिन वरती इव्हॅल्युएट करणार आहे. मग पण व्हॅल्युएशन टाईप कुठलं आहे किंवा ओरिजिनचं कुठून आहे ते आपल्याला डिफाईन करायचं आधी, राईट. सो मग क्लिक ऑन ग्लोबल टाइप्स, याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर क्रिएट वर क्लिक करायचं. आता इथं व्हॅल्युएशन टाईप टाकायचं, म्हणजेच तुम्हाला काय टाकायची, सिटी टाकायची इथे. सो मग आता मी आता सिटी आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे. हो, आता एक एक सिटी टाकायची. सिटी फर्स्ट सिटी पण एरा पण टाकू शकता, सिटी पण टाकू शकता, काय पण टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. पण काय करू, एक एरियाचे नावं घेऊ इथलेच. ऑलरेडी घेतलेलं आहे. वाई आहे, लातूर आहे, हडपसर आहे त्याच्यामध्ये. मग निगडी म्हणून घेतोय. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता पुढे नेक्स्ट तुमचं चेंजेस एक्सटर्नल परचेस ऑर्डर. सो इथं आपल्याला घ्यायचं याला 1, तर हे आपल्याला अलाउड पाहिजे. तर एक मिनिट,
एक्सटर्नल परचेस ऑर्डर आपल्याला इथं अलाउड करायचे. मग एक्सटर्नल परचेस अलाउड इथं 2 घेणार. इंटरनल परचेस अलाउड इथं आपल्याला याला घ्यायचं 0. नो इंटरनल परचेस ऑर्डर अलाउड. खाली इथे 001 अकाउंट रेफरन्स कॅटेगरी आपण MMF इंटिग्रेशन मध्ये बघितली होती. एंटर केल्यानंतर क्लिक ऑन क्रिएट. निगडी क्रिएट झाली. सेम आता तुम्हाला अजून एक सिटी घ्यायची. मग निगडी नंतर मी घेतो चिंचवड. एंटर आणि क्रिएट. या 2 सिटी, 2 तुमचा एरिया सिटी म्हणा काय म्हणा क्रिएट झाले. ठीक आहे. सो मग आता याला बॅक करा. आता बॅक आल्यानंतर आता सिस्टमला कसं कळणार की आपलं व्हॅल्युएशन कॅटेगरी कोणतं आहे आणि व्हॅल्युएशन टाईप कोणतं आहे. मग आपण इथे इंडिव्हिज्युअल पॅरामीटर डिफाईन केले. तर सिस्टमला कसं कळणार की मी डिफाईन केले. आता सिस्टम कसं कळणार की व्हॅल्युएशन कॅटेगरी आपलं झेड सिलेक्ट केले तर मी जे लोकेशन घेतलं होतं आता बनवलेले ते तुम्ही ऑटोमॅटिक इथे यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला एक स्टेप करावं लागणार की म्हणजे ऍक्टिव्हेट व्हॅल्युएशन टाईप फॉर व्हॅल्युएशन कॅटेगरी. ओके. आपण जे बनवतं एकमेकांना असाइन करायचं. मग क्लिक ऑन ग्लोबल कॅटेगरीज. इथं तुम्हाला झेड तुमचं सर्च करावं लागतं. तुम्हाला इथं सर्च केल्यावर इथं झेड तुमचं आलेलं आहे. झेडवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला टाइप्स ऑफ कॅटेगरीज दिले. याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आता जे आपण लोकेशन बनवलं होतं ते लोकेशनसाठी ऍक्टिव्हेट करायचं. लोकेशन बघायचं तर कुठे इथं मग याला काय करायचं इथून नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं. इथे आपलं बघायचं आता चिंचवड सापडलं. याच्यावर क्लिक करायचं. ब्लँक स्पेस मध्ये याला ऍक्टिव्हेट करायचं. अजून दुसरं बघायचं आता आपल्याला हे निगडी. याच्यावर क्लिक केलं. ब्लँक स्पेस मध्ये ऍक्टिव्हेट केलं. म्हणजे आपण ज्या सिटी बनवल्या त्या सिटीसाठी आपण काय केलं ते ऍक्टिव्हेट केलेलं आहे. मग त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं. झालं सेव्ह. बॅक करा. बॅक आलो. आता नेक्स्ट स्टेप आहे की आता व्हॅल्युएशन कॅटेगरी हे व्हॅल्युएशन टाईपला असाइन केलंय. आता प्लांटला पण असाइन करायचं आहे. सो मग क्लिक ऑन लोकल डेफिनेशन. प्लांट सिलेक्ट करायचा आपला इथे. तर आपला प्लांट होता SCRV. सो मला खाली घेत जायचं याला. SCRV. ठीक आहे. मी सर काय केलं प्लांट सिलेक्ट केला. मग क्लिक करायची तर कॅटेगरी याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपली कॅटेगरी कोणती झेड आहे. झेड इथं बघायचं कुठे गेलं तुमचं झेड. हे तुमचं झेड. इथं क्लिक करायचं ब्लँक स्पेस मध्ये याला ऍक्टिव्हेट करायचं. म्हणजे तुमच्या प्लॅनसाठी पण काय झालं तुम्हाला हे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. सो मग सेव्ह आयकॉनवर क्लिक करायचं. झालं तुमचं इथं सेव्ह. सो मग आता इथं तुमचं जे काही स्प्लिट व्हॅल्युएशनची बॅकएंडची सेटिंग इथे आपण क्रिएट केलेली आहे. सो मग आता नेक्स्ट तर एक नवीन मटेरियल क्रिएट करायचं. मग MM01 हा ट्रान्झॅक्शन प्रोड्यूस करायचा. नेक्स्ट स्टेप आहे क्रिएट मटेरियल. इथं आल्यानंतर इथं आपण काय करू रॉ मटेरियल बनवू. रॉ मटेरियल स्टँडर्ड इथं टाकावं लागेल. स्प्लिट R घेतलाय ना मी. काय करतो स्प्लिट Z घेतो तुझ्या नावाचं. एंटर. प्लांट SCRV. त्यानंतर लोकेशन घ्यायचे तर 000. रॉ मटेरियल जर घेतलं तरी चालतं काय अडचण नाही. एंटर. डिस्क्रिप्शन टाकायचे.
तर बेस युनिट ऑफ मेजर आपला येणार इच मटेरियल ग्रुप 002 एंटर. एक मिनिट इथं एक राहिलं आपलं. टाइम नहीं मिला तो एटलीस्ट ये ओके, बरोबर. एंटर. परचेसिंग मध्ये परचेस ग्रुप 001 एंटर एंटर. ते अकाउंटिंग मध्ये आल्यानंतर मटेरियल ऍक्टिव्हेट का नाही आलं, तिथे चुकलं. OMS2 पोझिशन ROH. नाही यार, कोण चेंज करतो की कळ नाही. ROH ऍप स्टँडर्ड डू नॉट डिलीट स्लॅश MM01 इसका ये फाइल का पूछना SAP standard do not delete. सो इथं काय आपलं व्हॅल्युएशन क्लास टाकायचं. व्हॅल्युएशन क्लास काय 3000 फॉर रॉ मटेरियल. इथं तुमचं व्हॅल्युएशन कॅटेगरी, हे व्हॅल्युएशन कॅटेगरी आपलं कोणतं होतं, झेड घेतलं होतं आपण. म्हणजे ते झेड सिलेक्ट करायचं पुराणे. ठीक आहे. सो एंटर करा. एंटर केल्यानंतर परत एंटर करायचं. काय झालं तुमचं मटेरियल विथ क्रिएट. मग आता काय करायचं आपल्याला, नेक्स्ट स्टेप आहे एक्सटेंड मटेरियल फॉर व्हॅल्युएशन टाइप. जे मटेरियल ते सिलेक्ट करायचं परत येते आपल्याला. आता पहा फक्त काय करतो, परत सिलेक्ट करायचं, एंटर करायचं, व्ह्यू सिलेक्ट करायचे, प्लान टाकायचं, आपलं स्टोरेज लोकेशन टाकायचं 00. इथं व्हॅल्युएशन टाइप विचारलंय. मग इथं कोणतं घेणार, आपल्या सिटी घेणार. सिटी आलं फर्स्ट चिंचवडला सिलेक्ट केलं, एंटर केलं. एंटर केल्यानंतर इथं व्हॅल्युएशन क्लास टाकला, एंटर केलं. इथं पर युनिट प्राइस विचारते, पर युनिट प्राइस मी टाकतोय ते समजा 120 रुपीज. एंटर. यस, झालं. सेम मटेरियल स्टेप परत करायची. क्रिएट व्हॅल्युएशन इथे घ्यायचं, याला जे मटेरियल ते सिलेक्ट करायचं, एंटर करायचं, प्लान टाकायचं, लोकेशन टाकायचं. आता आपलं व्हॅल्युएशन टाइप घ्यायचं इथे, तर ते म्हणजे चिंचवडला इथं झालंय, तर निगडी घ्यायचं. एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथं व्हॅल्युएशन क्लास टाकायचा, एंटर करायचं. इथं येतो 150 मी प्राइस याची निगडी. हे झालं तुमचं इथं मटेरियल एक्सटेंड. ठीक आहे. तर आता एक्सटेंड केलं, तर नेक्स्ट तुमचं पीओ काढायची. पीओ काढायचं ट्रान्झॅक्शन कोड काय, मग /ME21N सप्लाय टाकायचं इथे आपल्या इथे फोर परचेस ऑर्गनायझेशन SARB. एंटर. SARB सेम नॉर्मल पीओ काढायचे आपल्या, जास्त काही चेंजेस नाही याच्यामध्ये. SPLIT स्प्लिट सेड नावाचं मटेरियल होतं. पीओ क्वांटिटी ठेवा इथे 100 क्वांटिटी ठेवा. डिलिव्हरी डेट 4F2. नेट प्राइस आता मी ठेवतो त्याची 120 रुपीज. प्लांट SARB, लोकेशन 0001. एंटर. एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला येतो व्हॅल्युएशन टाइप विचारते. या डिलिव्हरी टॅब मध्ये तो व्हॅल्युएशन टाइप. सो व्हॅल्युएशन टाइप आपण 120 कशासाठी दिलं होतं, चिंचवडसाठी. मग चिंचवड सिलेक्ट करायचं, एंटर करायचं, त्याला चेक करायचं. चेक केल्यानंतर याला करायचं इथं सेव्ह. येईल तुमची फर्स्ट पीओ इथे क्रिएट. याच्या डायरेक्ट त्याच्यावर आपण तर GRM करू. त्याच्या आधी मी तुम्हाला स्टॉक दाखवून देतो एकदा. याचा स्टॉक कशावर दिसतो, MMB. इथं काहीच तुझा स्टॉक नाही आहे. ओके. आता आपण याचं GRM, मग GRM करायला /मिगो मध्ये गेल्यानंतर याला गुड रिसीट परचेस ऑर्डर
हा पीओ नंबर टाकला विथ 101 मुवमेंट टाईप. खाली यायचं, इथं काय करायचं, क्वांटिटी टाकायची 100, आयटम ओके, चेक, पोस्ट. सेम परत एक पीओ काढतो मी, /ME21N. काय चेंज करत नाही, फक्त आता इथे काय नाही, प्राइस चेंज करत. पीओ क्वांटिटी मी आता 300 करतो. डिलिव्हरी डेट, नेट प्राइस 150. ठीक आहे, चेक आणि सेव्ह. हे तुमची पीओ आली परत एक. या पीओ ला मी काय करतो, कॉपी करून घेतो, परत एक GRN करतो, /Migo. परत पीओ इथं नंबर टाकली, एंटर केली. आता फक्त काय करायचंय मला, एक स्टेप मिस झाली, /ME21N. एक पीओ मी परत काढतोय. सेम मटेरियल ठेवणार आहे मी. यानंतर इथं डिलिव्हरी टॅब मध्ये व्हॅल्युएशन टाईप चेंज करायचं. पहिले चिंचवड होता, आता निगडी घ्यायचं, एंटर करायचं, चेक करायची आणि याला करायचं सेव्ह. हाच डिफरन्स होता त्याच्यामध्ये. कॉपी, याला करायचं GRN, नॅशन माझिओ. किंवा नंबर टाकायचा, इथे एंटर करायचं, इथं क्वांटिटी टाकायची 300, आयटम ओके, चेक अँड पोस्ट. झालं GRN तुमचं. आता जायचं परत त्याच्यामध्ये, कशात, MMB मध्ये. आलो तर MMB मध्ये आपला स्टॉक चेक करायला, सो याला करायचं रिफ्रेश. इथं तुमचा 400 क्वांटिटी GRN झाल्या, 100 आणि 300. याच्यात तुला दिसून येतं की चिंचवड वरनं तू 100 क्वांटिटी मागवलेली आहे आणि निगडी वरनं किती 300 क्वांटिटी मागवलेली. म्हणजेच यालाच म्हणतात स्प्लिट व्हॅल्युएशन, म्हणजेच विभागणी करणे. कशा विभागणी केली आपण, तर ओरिजिन वरनं केली की चिंचवड वरनं 100 येते, निगडी वरनं 300 येते, किंवा याची क्वालिटी थोडी कमी असेल म्हणून आपली 100च मागली. कुठून, चिंचवड. निगडी क्वालिटी चांगली असेल म्हणून तिकडे आपण किती मागवले, 300 क्वांटिटी मागितली. समजलं प्रणय? हॅलो प्रणय, हो हो हो. काय अडचण आहे, काय अडचण याच्यामध्ये? नाही, ठीक आहे. तो मी आता प्रॅक्टिस कर. आज आपलं स्प्लिट व्हॅल्युएशन झालं. उद्या आपलं बाकीचे एक 2-3 टॉपिक बाकी आहे, ते आपण ते उद्या कव्हर करून घेऊ आणि उद्या आपला सिलेबस संपवून देतो उद्या. ठीक आहे. ठीक आहे. नीचे रेकॉर्डिंग आत्ताच मॅडम कडून घेऊन गेलेली आहे, म्हणजे प्रॅक्टिस करायला तुला ओके राहील. त्यानंतर आपण एक दिवशी टेस्ट घेऊ.